एव्हरीवन, अंजली बोलते। कसे आहात फ्रेंड? मजेत आहात ना? आम्ही पण मजेत आहोत। तर फ्रेंड्स, चला आता आपण जरा माझी साईबाबांचा फोटो आहे ना, त्याच्या मागची जी क्लिप आहे, खिळा लावतो ना आपण, ती जरा निघालेली आहे। ते फोटोवाल्याकडे घेऊन जात आहे मी, आणि ते स्टेशनच्या बाजूलाच आहे, आणि मी आता निघाली आहे स्टेशनला। तर चला, मी आणि थोडी भाजी पण घ्यायची आहे मार्केटमध्ये, तर चला मी निघते आहे। तर थोड्याच वेळात तुम्हाला मी दाखवेन फोटो रिपेअर झाल्यानंतर। फोटोमधला जो मागचा पार्ट असतो ना, तो निघालेला आहे। तर मी निघते आहे, तर चला बाय। मी आत्ता आलेली आहे मार्केटमधून। मार्केटमध्ये गर्दी होती, त्यामुळे मला शूटिंग करायला मिळालं नाही। मी फोटो आणलेला आहे रिपेअर करून, आणि त्यानंतर मी एक मस्त राधाकृष्णाचा फोटो पण आणलेला आहे, मला खूप आवडला, आणि तो मी बेडरूममध्ये लावणार आहे। मस्त छानच फोटो आहे, आणि फ्रेम आहे, ती आवडली म्हणून घेतली। तर आता संध्याकाळची वेळ आहे, मी मस्त असा नाश्ता केलेला आहे हॉटेलमध्ये, तर दाखवतेच तुम्हाला। आणि त्यानंतर आता मी मस्त गरम गरम चहा घेणार आहे, आणि देवाची पूजा करणार आहे, आणि जो फोटो आहे ना, तो मी लावून घेणार आहे। तर चला, मी तुम्हाला दाखवते फोटो। मस्त अशी पूजा झालेली आहे। आता तुम्हाला दाखवते मी की पूजा करून घेतलेली आहे। वाचन पण मी आज घरीच असल्यामुळे आज दुपारीच वाचन केलेलं आहे। मस्त असं हे बघा, दिवाबत्ती झालेली आहे। हा बघा, हा साईंचा फोटो मी आणलेला आहे, दाखवतेच तुम्हाला। हा बघा, पाहू शकता तुम्ही। आणि ह्याचं हे जे आहे ना कवर लावायचं खिळ्याला, ते निघालेलं होतं, तर मी ते बनवून आणलेलं आहे। आता आहे त्या जागेवर मी साईना विराजमान करते। हा बघा, शिर्डीमधून आणलेला, माझ्या मैत्रिणीने फ्रेंडने दिलेला आहे। ती जेव्हा शिर्डीला गेलेली ना, तेव्हा मला तिने गिफ्ट दिले, म्हणजे आणलेला होता मला माझ्यासाठी, आणि साई तिथून माझ्या घरात आहेत, पाहू शकता। आता शिर्डीला कधीतरी जाणार आहोत, मी 1-2दा गेलेली आहे शिर्डीला, तर आता मी हा जागेवर लावून घेते। आता हा माझ्या मुलीच्या मुलगी माझी बाहेरगावी असते, म्हणजे बाहेरच्या देशात असते, पण तिच्या मैत्रिणींनी तिला गिफ्ट म्हणून बड्डेला दिलेलं, तर दाखवते तुम्हाला। सॉरी, हे बघा, मस्त असं आहे, पाहू शकता तुम्ही। तिने स्वतः बनवलेलं आहे पेंटिंग करून। तर त्याचं हे पण क्लिप गेलेली होती, ती पण मी लावून आणली। आता ह्याला पण जिथे जाग्यावर होतं ना, तो पीस तिथे मी लावून घेणार आहे भिंतीला। खूप छान आहे, पाहू शकता। आणि हे बघा, मला हा फोटो खूप आवडला। माझ्याकडे राधाकृष्णाची मूर्ती आहेच म्हणा, ती हॉलमध्ये लावलेली आहे, पण ही मला बेडरूमसाठी पाहिजे होती। खूप सुखद असा वातावरण निर्माण होतं। तर हे बघा, मस्त दाखवू का तुम्हाला? आधी मी जरा क्लीन करून घेते। मस्त, पाहू शकता किती छान, बघा किती मस्त आहे, पाहू शकता। मस्त। आता मी ही बेडरूम मध्ये लावून घेणार आहे, खूपच छान, पाहू शकता तुम्ही। मस्त अशी राधाकृष्णाची मला फोटो मिळालेला आहे, आणि मी तो आता बेडरूम मध्ये लावत आहे। छानच आहे, पाहू शकता तुम्ही।
मस्त हे बघा बेडरूममध्ये लागलेला आहे फोटो. छानच पाहू शकता तुम्ही. राधाकृष्ण खूपच छान मस्त. मस्त असे फोटो माझे लावून झालेले आहेत. बरेच दिवस म्हणजे झाले, बरेच दिवसापासून ते निघालेलं होतं आणि मी ते लावून आणलेलं आहे. मस्त आपल्या जागेवर फोटो लावलेले आहेत. आणि आता मी भाजी पण आणलेली आहे. आणि मेन म्हणजे मी ह्यावर्षी फणसाची भाजी खाऊ शकली नाही, त्यामुळे मी आज बनवणार आहे फणसाची भाजी. आणि मी कोणकोणती भाजी आणली ना ती पण दाखवते तुम्हाला. हा बघा फ्लावर आणलेला आहे आणि कोबी, आणखी आहे टोमॅटो वगैरे सर्व आहे भाजी माझ्या फ्रीजमध्ये. ही मोसंबी मिळाली मला 100ची 4 होती. आणि हे बघा हा फणस आहे. ही फणसाची भाजी मी आज करणार आहे. आता करेन किंवा मॉर्निंगला करेन, पण करून खाणार आहे. खूपच आवडते मला. तर अशा प्रकारे भाज्या आणलेल्या आहेत. आणि आता मी पोळी आणि भाजी बनवणारच आहे. तर बघू कोणती भाजी बनवायची. फणसाची कापून ठेवणार आणि सकाळी बनवणार. ह्यापैकी एक भाजी कोणती तरी बनवणार आतासाठी. आपण मार्केटमध्ये गेलो ना की आपल्याला शॉपिंग करायला खूप आवडतं. आणि मी माझी जे कॉस्मेटिक म्हणजे समजा आयब्रो पेन्सिल किंवा अदर जे पावडर वगैरे जे संपलेली होती ती पण मी घेऊन आलेली आहे. आणि मस्त असं शॉपिंग संध्याकाळी केलेलं आहे. उद्या ऑफिस आहे, त्यामुळे मला मी 1-2 दिवस तब्येत थोडी डाऊन होती, त्यामुळे मी घरीच होती. तर आता जरा फ्रेश वाटलं 2 दिवस आराम केल्यानंतर. तर खूप बरं वाटतं. तर तुम्हाला हा आजचा छोटासा ब्लॉग कसा वाटला, आवडला ना? आवडला असेल तर माझ्या चॅनलला जाऊन नक्की व्हिजिट द्या आणि माझे सर्व व्हिडिओ पहा. थँक्यू.